सुरुवात करायच्या अगोदर आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं की कर्जावर घर घेऊ शकतो का? तर ती पण व्हिडिओ खूप जण आवडले, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा, की 20 वर्षाचा कर्ज तुम्ही 10 वर्षात फेडू शकता का? 10 वर्ष म्हणजेच 20 वर्षाचा कर्ज 10 वर्षात कसा फेडावा हे आपण आज बघू. थोडासा क्वेश्चन बघून तुम्हाला थोडंसं आश्चर्यचकित होईल, कारण 20 वर्षाचा 20 वर्षाचा 10 वर्षात फेडणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळेच मी म्हटलं हे जरा थोडंसं आश्चर्यकारक आहे, कारण खरंच पॉसिबल आहे का 20 वर्षाचा कर्ज जर आपण एखादा लोन घेतला, 10 लाखाचा लोन घेतला आणि तो त्याचा टेनर आहे 20 वर्ष आणि तो आपल्याला 10 वर्षाच्या आतच फेडायचा आहे. इट इज नॉट रिअली पॉसिबल, बट इफ यू हार्ड रिअली वर्क इफ यू रिअली वर्क हार्ड इट्स पॉसिबल. म्हणजे जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर खरंच शक्य आहे. कसं शक्य आहे ते तुम्हाला जसं तुम्ही पुढे पुढे बघत जाल ना व्हिडिओ, तुम्हाला सगळं कळेल. मी असं नाही म्हणणार की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत राहा, तुम्हाला संपूर्ण क्लॅरिटी येईल, कारण प्रत्येक व्हिडिओत मी एकदम डिटेलमध्ये सांगत असतो. क्वेश्चन लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळेल. मी एकदा परत सांगतो, 20 वर्षाचा जो कर्ज असेल, किती असू दे, 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 20 वर्षाचा कर्ज तुम्ही 10 वर्षात कसा फेडू शकता, ही आजची व्हिडिओ ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण जे बघितलं होतं की कर्ज काढून घर घ्यावं का, ती पण खूप जणांना व्हिडिओ आवडली. त्यासाठी मी एकदा पुन्हा धन्यवाद बोलतो आणि चालू करूया आपण आता. 20 वर्षाचा लोन 10 वर्षात फेडणं शक्य आहे की नाही हे आता प्रत्येकाच्या विचारावर अवलंबून आहे. कसं, आता इथं तुम्ही जर तुमची जर मेहनत करायची तयारी असेल तर 20 वर्षाचा लोन 10 वर्षात काय 7 वर्षाच्या आत पण क्लिअर होईल. सगळा खेळ मेहनतीवर आहे. जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर 20 वर्षाचा 10 वर्षात होऊ शकतो. आता आपण 2 पार्ट मध्ये बघणार आहोत. एक, 20 वर्षाचा लोन 10 वर्षात फेडायचं असेल तर त्याचे नियोजन, त्याचे पॉइंट्स काय ते बघूया आपण. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन बघू, की काय कॅल्क्युलेशन आणि काय आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवावा लागेल, ज्या कारणाने आपलं नियोजन साध्य होईल. आता हे जे नियोजन आहे, तुम्ही काही करा आयुष्यात, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा विदाऊट नियोजन जाणं म्हणजे खूप अवघड असतं. तुम्ही जर विदाऊट नियोजन गेलात काही करायला तर असं होतं की तुम्ही पोचाल पण हाल होणार तुमचे खूप. नियोजन बद्द गेलात ना की तुमचा माइंड एकदम रिलॅक्स राहील. त्यामुळे प्लॅनिंग पाहिजे, एकदम प्लॅन मध्ये ठेवा. आता तुम्ही ठरवलं की तुम्हाला 20 वर्षाचं लोन 10 वर्षात तुम्हाला नील करायचं आहे, पण कसं नील करणार? व्हॉट इज ऍक्च्युअल प्लॅनिंग, व्हॉट इज ऍक्च्युअल प्रोसेस? तुम्हाला ती प्रोसेस कळली ना एकदा की तुम्ही सहज करू शकता. हे बघा, लोन सगळ्यांनाच फेडायचं आहे, पण लोन जर तुम्ही टेन्शन घेऊन फेडलात ना तर तुम्हाला त्रास होईल. पण एकदम रिलॅक्स मध्ये राहून हॅप्पी रोजचं जीवन आनंदात जगून जर तुम्ही लोन चे रिपेमेंट सगळे दिलं तर तुम्ही आनंदी राहील. असं होतं, समजा तुमच्यावर 10 लाखाचं लोन आहे आणि तुम्ही 20 वर्षात फेडलात. असं होतं, काय जण लोन फेडतात 20 वर्षात पण टेन्शन घेऊन फेडतात. मग ते काय होतं, लोन फेडला जातो त्यानंतर अजून त्यांना आजार येतात. त्यामुळे रिलॅक्स मध्ये फेडायचं आहे. रिलॅक्स.
फक्त तुमचं नियोजन एकदम ब्लाइंडली नसलं पाहिजे, ब्लाइंडली नाही, एकदम क्लिअर कट. मला 10 किंवा 20 वर्षाचं लोन 10 वर्षात फेडायचं, तर मला माझ्याकडे हा नियोजन आहे. आणि मग त्यावर तुम्हाला काटेकोरपणे स्टिक राहायचंय. त्याच्यावर जर तुम्ही स्टिक राहिलात, म्हणजेच तुम्ही रोजच्या रोज, म्हणजेच महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित तुमचा प्लॅन केला, तर व्यवस्थित होईल. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे कळेल. आणि तुमच्यावर जर काय काय जणांना काय वाटतं माहितीये का, माझ्यावर 10 लाखाचं लोन आहे ना, तर माझ्याकडं अख्खा आकाशाचा सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. अख्खा जगातल्या सगळ्या जेवढा आकाशाचा पातळ आहे, त्याची सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर आहे, असं नसतं. लाईफमध्ये सगळ्यांवर लोन आहेत, कुणावर नाही असं नाही. त्यामुळं लोन किती मोठा असला तरी तुमची त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन स्टेप बाय स्टेप असले की तो बरोबर क्लिअर होईल. आता बेस्ट एक्झाम्पल बोललो तर, तुम्ही जर मागचे जेवढे शिवाजी महाराजांच्या काळात जेवढे युद्ध झाले, तेव्हा तुम्ही बघितलं तर जेवढा मुघलांची संख्या, अफाट संख्या होती, अफाट मुघलांची. आणि शिवाजी महाराज एकदम लिमिटेड, छोट्याशा 21-30 मावळे, 3000 मावळे, असे छोट्याशा मावळ्यांना घेऊनच जायचे पुढे. का? शिवाजी महाराजांकडे नियोजन होतं. प्रश्न याचा नाहीये की तुमच्याकडे लोन कितीचं आहे, प्रश्न याचा नाही की तुमचा लोन किती मोठा आहे, प्रश्न याचा आहे तुमच्याकडे सोल्युशन काय आहे आणि तुमच्याकडं नियोजन काय आहे. तुमचं नियोजन परफेक्ट असेल, जरी तुमची कमी सॅलरी असली तरी तुमच्याकडे नियोजन परफेक्ट असेल, तर तुम्ही सोल्युशन कितीही मोठ्या लोनला काढू शकता. आता एक 4-5 मिनिटामध्ये 4 पॉइंट असे सांगेन तुम्हाला, ज्यामुळे तुम्ही सहज, तुमचा किती मोठा लोन असू द्या, सहज तुम्ही कराल. सहज. बघूया. लोन जर तुम्हाला फेडायचं आहे ना, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुमच्यामध्ये ना तळमळ पाहिजे, तळमळ. जर 10 लाखाचा लोन जर 20 वर्षासाठी आहे, 10 लाखाचा लोन 20 वर्षासाठी आहे 10%, तर तुम्हाला जर 20 वर्षाचा लोन 10 वर्षामध्ये क्लिअर करायचा आहे, तर तुमच्यामध्ये ना तळमळ पाहिजे. तळमळ नसेल तर काय होईल माहिती आहे का, तुम्ही 20 वर्ष भरतच राहणार आणि भरतच राहणार. त्यामुळे काय होईल, तुमचा व्याज जास्त जाईल आणि तुम्ही भरले जाणार. किती कमवा, तुमच्याकडे जास्त राहणार नाही. त्यामुळे तळमळ असेल ना की नाही, मला 20 वर्ष नाही, 20 वर्षाचा लोन 10 वर्षातच मला क्लिअर करायचा आहे, ही तळमळ पाहिजे माणसाच्यात. माणसाकडे साधने जेवढे कमी असतील ना तरी चालतात, पण त्याच्याकडे जर तळमळ असेल तर नसलेली साधने सुद्धा तो तयार करतो. तुमच्या ना डोक्यामध्ये फिक्स पाहिजे, एकदा लोन घेतलं ना तुम्ही, लोन घ्यायच्या अगोदर ना ह्याची तयारी करा. लोन घ्यायच्या अगोदर एक तयारी करा. पहिली तुमच्या माइंडमध्ये फिक्स पाहिजे की तुम्ही लोन किती वर्षात फेडणार आहात. घर घेताना हे ठरवूनच ठेवा. आणि जर ऑलरेडी घेतला असेल तर हे आता फिक्स करा की तुम्ही किती वर्षात लोन फिक्स करणार आहेत. की आता बस झालं, इंटरेस्ट खूप दिला, आता एवढ्या वर्षात, म्हणजे 20 वर्षाचं 10 वर्षात मी आता क्लिअर करणार आहे. हे तुमच्या माइंडमध्ये ना फिक्स पाहिजे. जेव्हा रोजच्या रोज माइंडमध्ये एखादी गोष्ट फिट असते ना, तेव्हा माणूस ऑटोमॅटिकली त्या प्रक्रियेकडे, त्या प्रोसेसकडे वळत असतो. त्यामुळं किती वर्ष फेडणार ते तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे. 10 वर्षात फेडणार असाल तर तुमच्या डोक्यात 10 वर्ष दर महिने, रोज दर महिने, 6 महिने, सकाळी उठला की रात्री झोपला की ते 10 वर्ष डोक्यात आले पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. कारण जेव्हा माणसाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे फिट होतं ना तो विचारात, मेंदूत एकदा फिट झालं की 10 वर्षात क्लिअर करायचा, मग तो मेंदू तुमच्या शरीराकडून सगळ्या प्रक्रिया करून घेतो. त्यामुळं फिक्स पाहिजे डोक्यात. हे खूप महत्वाचं आहे. तुमचे बिनकामाचे सगळे खर्च कमी करा. जेवढे तुमचे बिनकामाचे खर्च आहेत, बाहेर खायचे खर्च,
कपड्यांचे खर्च, मोबाईलचे खर्च. मोबाईलचा बिल जर 500चा असेल तर 250 कसा होईल किंवा 100 मध्ये कसा होईल याचा विचार करा. त्यामुळे सगळे बिनकामाचे खर्च आहेत ना ते कमी करा. घरात गरीबातल्या गरीबाला घरात खर्चायला आता काही काही जणांचा खर्च आहे ना 2000 पण भागतो घरातला खायचा प्यायचा जो ग्रोसरी असतो, गॅस वगैरे. काही काही जणांचा 3000 भागतो, काही काही जणांचा 5000 भागतो. तर ह्या अशा गोष्टी तुम्हाला खर्च जर तुम्ही कमी केलात तर लोन लवकरात लवकर क्लिअर होऊ शकतो. त्यामुळे जेवढे तुमचे काय असतील बाहेर जाण्याचे खर्च, कपड्यांचे खर्च, मोबाईलचे खर्च, हे सगळे खर्च कमी करा. माणसाचं जेव्हा खर्चावर नियंत्रण असतो ना तेव्हा तो बरोबर एखादा लोन द्यायचा असेल किंवा सेव्हिंग करायची असेल तो बरोबर साठवतो. युअर एक्सपेन्सेस शुड बी लिमिटेड ऑलवेज. जेवढे टॉपवर पोचले बिल गेट्स, वॉरन बफेट, त्यांचे तुम्ही बघितलेत ना त्यांच्याकडे लक्झरी घर नाही, सिंपल घर आहे, खर्च कमी आहेत, इन्कम जास्त करून ठेवले त्यांनी. त्यामुळे तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. आता हे लास्ट आहे. लोन कमी करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर हे आंशिक भरणं म्हणजे काय, पार्ट पेमेंट. समजा तुम्ही पर मंथ 10,000 EMI देताय, तर त्यातले तुम्हाला वाटलं की आता मी दर महिन्याला थोडेसे साईडला काढतो अमाऊंट आणि 6 महिने माझे साठले, 1 वर्ष साठला की नंतर मी ते अमाऊंट भरतो. त्यामुळे काय होईल, तुमचा 20 वर्षाचा लोन 10 वर्षामध्ये क्लिअर होईल. पार्ट पेमेंट याला पार्शियल पेमेंट म्हणतात, आंशिक भरणं. आता पार्ट पेमेंट तुम्ही तयार कसा कराल? तुम्ही म्हणाल माझे खर्च महिन्याचा पगार 20,000 असतो, त्यात खर्चच नुसते जातात. तर तुम्ही त्याचा प्लॅन कसा कराल, कॅल्क्युलेशन कसं कराल? पार्ट पेमेंट हा आंशिक भरणं आहे, तो तुम्ही साईडला कसं काढाल हे दुसऱ्या भागात आपण सगळं A to Z कॅल्क्युलेशन बघू. की 20 वर्षाचा लोन 10 वर्षात करायचा असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन काय, व्हॉट इज एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन, तो तुम्हाला पार्ट पेमेंटचं सगळे कॅल्क्युलेशन सांगतो. आता एकदा क्विक रिव्ह्यू करू सगळे पॉईंट्स. मी जास्त पॉईंट तुम्हाला दिलेच नाही, कारण जे महत्वाचे आहेत तेच मी तुम्हाला सांगितलंय. एकदा फास्ट रिव्ह्यू करू आपण. शॉर्ट मध्ये सांगतो, नियोजन घर घेतला असेल किंवा घ्यायचा असेल किंवा अर्धा लोन थोडस चालू असेल, काहीही टेन्शन असेल, सगळं विसरून जावा. डोक्यात नियोजन ठेवा की मला आता काय करायचं आहे आणि काय केल्यावर माझं लोन 20 वर्षातला 10 वर्षात फेडून होईल, त्याचं नियोजनला तयारी लागा. 2, ज्या माणसाला तळमळ असते ना, भले त्याची सॅलरी कमी असू दे, त्याचे खर्च वाढलेले असू दे, त्याच्यावर करोडो लोन असू दे, ज्या माणसाला तळमळ असते ना, इथं ज्या माणसाला तळमळ असते तो माणूस काही ना काहीतरी मार्ग काढतोच. त्यामुळे तळमळ जागे ठेवा. सकाळी उठलात की पहिलं एकदा देवाला नमस्कार केल्याच्या नंतर पहिलं आठवा की 10 वर्ष आपल्याला नील करायचं आहे. तर तेच रोज विचार तुमच्या डोक्यात आले ना तर ऑटोमॅटिकली ऍक्शन मध्ये येतील. शरीर पण ऍक्शन घेईल, तुम्ही सगळे कराल. डोक्यात फिक्स ठेवा की 20 वर्षाचा लोन तुम्हाला 10 वर्षात करायचं आहे. जेवढे बिनकामाचे खर्च कमी करता येतील तेवढे करा. जर तुम्हाला खरंच 20 वर्षाचा लोन लवकरच 10 वर्षात क्लिअर करायचा ना, तुम्ही ऑटोमॅटिकली सगळे मार्ग काढाल, ऑटोमॅटिकली बिनकामाचे खर्च सगळे कमी कराल. आणि जर बिनकामाचे खर्च कमी केले तुमचे वाचतील, मग ते वाचलेले पैसे तुम्ही तुमच्या पार्ट पेमेंट मध्ये ठेवू शकता. आता लास्ट पार्ट पेमेंट आहे. ह्या पार्ट पेमेंटसाठी आता तुम्ही म्हटलात की माझे खर्च जास्त असतात. तुम्ही जर म्हटलात खर्च जास्त असतात, कसं पार्ट पेमेंट करणार? घरात खूप इकडं तिकडं द्यावं लागतं, फॅमिलीला बघावं लागतं. तर त्याचं नियोजन तर आपण आता बघितलं. त्याचं कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये गणित त्याचं तुम्ही कसं कराल हे आपण आता ह्याच टॉपिकच्या दुसऱ्या भागात लवकरच येईल, ते पण आपण बघू. तर काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा
आणि रिलॅक्स राहावं. लाईफमध्ये लोन असू दे, कोणतेही संकट असू दे, रिलॅक्स राहून जर ते तुम्ही करत राहिलात, फेडत राहिलात, तर ते होतात. तर काही क्युरी असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. लवकरच भेटू आपण पुढच्या कॅल्क्युलेशन टॉपिकमध्ये. थँक्यू.